Hello students, welcome to back mathematics lecture. Today we have seen that practice set 5.4. Question number 2, simplify. First question we have given x minus 2y plus 3 bracket square plus x plus 2y minus 3 bracket square. First we write the expansion of a, b and c. Three terms are given, then we use this formula a plus b plus c bracket square is equal to, write this expansion. Now put the value of a means x, b 2y and c means 3. Same here also. Now put the value first bracket a square means first plus b means second term and c means third term. Like that we write the expansion of first bracket plus 2 into a into b plus 2 into b into c plus 2 into a into c. Here plus, then we write also here plus. Now second bracket expansion, first bracket square plus second term plus third term plus 2 into a into b plus 2 into b into c plus 2 into a into c. बघा लक्षात घ्या, मी 2 इंटू ए इंटू बी असं म्हणत होते किंवा बी इंटू सी किंवा सी इंटू ए मीन्स व्हॉट. मी काय करत होते, ए म्हणजे पहिलं पद, बी म्हणजे दुसरं पद आणि सी म्हणजे तिसरं पद. तर मी काय केले, जस्ट ए बी आणि सी असं कन्सिडर करून सगळ्या व्हॅल्यू पुटअप करून घेतल्या. आता आपण काय करून घेऊयात, एक्सपान्शन करून घेऊयात. फर्स्ट ब्रॅकेटचं एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर, जरी इथे मायनस असेल तर स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह. नाव राईट हिअर 4y स्क्वेअर प्लस 9, 3 स्क्वेअर इज 9 प्लस 2 2 जा 4 minus 4xy प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस अगेन प्लस 2 2 जा 4 4 3 जा 12 मायनस 12y प्लस 3 2 जा 6x प्लस सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 मायनस 3 स्क्वेअर काय येणार आहे, प्लस 9 येणार आहे प्लस 2 2 जा 4xy प्लस 2 2 जा 4 4 3 जा 12 मायनस 12y प्लस 2 3 जा 6 मायनस 6x. बघा, बी केअरफुली अँड लुक हिअर. मायनस प्लसचं प्रॉडक्ट मायनस होतो, देन वी राईट दिस sign in bracket after we solve this bracket. Now x square plus 4y square plus 9 plus minus minus 4xy plus minus minus 12y plus 6x plus, आता बघा कंसाच्या बाहेर प्लस साइन आहे त्यामुळे इथे काहीही बदल करायचा नाही, ॲज इट इज आपण लिहून घेणार आहोत. एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 प्लस 4xy मायनस 12y मायनस 6x. डझंट इट, प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस म्हणून आपण काय केलं, या पद्धतीने लिहून घेतलं. पुढची टर्म राहणार आहे आपली सिमिलर टर्म्स आयडेंटिफाय करायच्या आणि प्लस मायनस करायचं. तर सिमिलर टर्म्समध्ये एक्स स्क्वेअर 4y स्क्वेअर प्लस 9 प्लस 9 डझंट इट. आता हा मायनस 4xy आणि प्लस 4xy का होणार आहे, अपोजिट साईन असल्यामुळे कट होतील. नंतर आपल्याला हा बघा 12y आणि हा सुद्धा मायनस 12 आणि मायनस 12y यांची आपल्याला सम करावी लागेल आणि हे अगेन अपोजिट साईनवाले काय होऊन जातील, कट होऊन जातील. आता आपण काय करूयात, सिमिलर टर्म्स आपण जवळ लिहू शकतो. बघा, एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 मायनस 12y. Doesn't it? What we have do here? We write the all remaining and similar terms are right here. Similar म्हणजे सारख्या. x square plus x square means what? 2x square plus 4 plus 4 8y square plus 18 मायनस मायनसचे आपण काय करतो, प्लस करतो. 12 प्लस 12 प्लस 12 24 आणि निगेटिव्हला काय करतो आपण, निगेटिव्ह साईन देतो. मायनस मायनसची प्लस करतो आणि त्याला आपण मायनस साईन देतो. दिस इज द आन्सर. 2x स्क्वेअर प्लस 8y स्क्वेअर
plus 18 minus 24y, like that. Now second example, we have given 3k minus 4r minus 2m bracket square minus 3k plus 4r minus 2m bracket square. Doesn't it? Same example, a plus b plus c bracket square formula we have used here. First example given, same here, second also solved, only here the minus sign, that's why the expansion of the second bracket change the inner side in the bracket. Now solve. First we write the expansion, a plus b plus c bracket square. What is the expansion? Now a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. A means first term, b means second term, and c means third term. Now put the value of first bracket. Now a means 3k square plus b means 4r square plus c means minus 2m bracket square plus 2ab plus 2bc प्लस 2ac. बघा, जिथे जिथे मायनस साईन आहे तिथे मी काय करते, ब्रॅकेटमध्ये टाकते. इथे तुम्हाला दिसायला थोडासा प्रॉब्लेम होईल, पण मी थोडी काळजी घेते. आता सेकंड टर्म काय मायनस आहे, दोघांच्यामध्ये मायनस साईन आहे, आपण इथे मायनस लिहून घेऊया. आणि अगेन पुट द व्हॅल्यू ए बी अँड सी. ए मीन्स 3k स्क्वेअर प्लस 4r स्क्वेअर प्लस minus 2m bracket square plus 2 into a into b plus 2 into b into c plus 2 into a into c. Doesn't it? 2ab plus 2bc plus 2ac. Now write the expansion of the first bracket. पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आपण सोडून घेऊ. 3चं स्क्वेअर काय राहणार आहे, 9 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज 16r स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर इज 4m स्क्वेअर. जरी इथे मायनस असेल तर स्क्वेअर काय राहणार आहे, ऑलवेज पॉझिटिव्ह. सेम मायनस 4 स्क्वेअर इज 16 प्लस आता यांचं मल्टिप्लिकेशन 2 3 जा 6 6 4 जा 24kr प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन आहे मायनस, दॅट्स वाय वी राईट हिअर in bracket minus sign. Same here, 2 4 जा 8 8 2 जा 16, minus minus becomes positive. product आहे हा, लक्षात घ्या, mr. इथे काय दोन मायनस साइन आहेत तर त्या काय होतात, प्लस होतात. मायनस इंटू मायनस प्लस, अगेन प्लस 2 3 जा 6 6 2 जा 12 minus 12km. this is the first bracket expansion. Now minus write the second expansion, 9k square plus 16r square plus 4m square. Now 3 6 4 जा 24 plus 24kr here minus 8 2 जा 16mr आणि here again minus 3 2 जा 6 6 2 जा 12km. I write here directly minus sign because plus minus minus plus minus minus. आता आपण काय करून घेऊ, हे सगळं ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेऊ. पहिलं ॲज इट इज राहणार आहे फर्स्ट टर्म 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर प्लस मायनस मायनस 24kr प्लस 16mr प्लस मायनस मायनस 12km. आता बघा, कंसाच्या बाहेर मायनस चिन्ह आहेत तर कंसातील चिन्ह बदलतील. बदलतील म्हणजे प्लसचा मायनस होतो, मायनसचा प्लस होतो. मायनस 9k स्क्वेअर मायनस 16r स्क्वेअर मायनस 4m स्क्वेअर मायनस 24kr प्लस 16mr प्लस 12km. नाव चूज द सिमिलर टर्म्स. डझंट इट? फर्स्ट 9k स्क्वेअर मायनस 9k स्क्वेअर, नंतर 16r स्क्वेअर 16r स्क्वेअर 4m स्क्वेअर अँड 4m स्क्वेअर
डझंट इट? आपण एकाखाली एक लिहून सुद्धा प्लस मायनस करू शकतो. तर हे तिघही काय आहेत, एकमेकांचे अपोजिट आहेत, म्हणजे हे झिरो झालेत म्हणजे कॅन्सल झालेत. आता पुढे बघा के आर मायनस मायनस साईन आहे म्हणजे इथे प्लस होणार आहे. आपण इथे काय करून घेऊ, यांना सारखं साईन करून घेऊ, म्हणजे सारखं साईन काय डिनोट करते, सिमिलर टर्म्स. हिअर 16 MR and 16 MR, 16 MR, 16 MR, and this is also minus 12 and plus 12 km get cancelled. Now remaining terms are minus 24 KR minus 24 KR plus 16 MR plus 16 MR. Doesn't it? We write the both टर्म्स. नाव अगेन मायनस मायनसची प्लस करून घेऊया आणि त्याला मायनस साईन देऊयात. प्लस 16 2 जा 32 MR. दिस इज द आन्सर फॉर सेकंड example. We have given this example. Here minus sign, then we write the expansion formula. First ब्रॅकेटचं एक्सपान्शन केलं, मायनस सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन केलं. नाव जेव्हा ह्या ब्रॅकेटमधून बाहेर येतील तेव्हा सेकंडचे काय केलेत, फक्त साईन चेंज केलेत. सिमिलर टर्म्स चूज केल्यात, अपोजिट साईन असेल तर कॅन्सल होतील आणि रिमेनिंग रिमेनिंग ज्या टर्म्स उरल्यात त्यांचे प्लस मायनस करून वी हॅव गेट धिस आन्सर. नाव थर्ड एक्झाम्पल वी हॅव गिवन. Third example. What is the third example? 7a minus 6b plus 5c bracket square plus 7a plus 6b minus 5c bracket square. This is the last and third example. Now a plus b plus c bracket square. First we write the formula. A plus b plus c bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. What do we do here? We write the expansion of a plus b plus c bracket square. Now what is the next step? Now write the a, b and c's value in this expansion of the first bracket after second bracket. Now put the value of a, b, c in expansion formula. Now a means what? 7a square plus b means minus 6b square plus c means 5c square plus 2ab b का इथे 6b plus 6b into 5c plus 2ac. काय केलं आपण? पहिल्या ब्रॅकेटमध्ये जे ज्या व्हॅल्यू दिल्या होत्या त्या व्हॅल्यू टाकून घेतल्या. प्लस सेकंड ब्रॅकेट 7a स्क्वेअर प्लस 6b स्क्वेअर प्लस minus c minus 5c square plus 2 into 7a into 6b plus 2 into 6b into minus 5c plus 2 into a into minus 5c. बघा तुमच्या लक्षात येईल की जिथे जिथे मायनस साईन आहे तिथे तिथे मी काय टाकलेलं आहे ब्रॅकेटमध्ये, कारण आपल्याला गिवन फॉर्म्युला आपला ॲडिशनशी रिलेटेड आहे. त्यामुळे सगळ्या ठिकाणी आपण प्लस लिहून घ्यायचं आणि नंतर आपण साईनचा विचार करायचा. 7 स्क्वेअर इज 49a स्क्वेअर प्लस 36b स्क्वेअर प्लस 25c स्क्वेअर प्लस 7 दुने 14 14 सक 84 मायनस 84ab प्लस 12 5 जा 60 6 2 जा 12 12 5 जा 16 मायनस 60bc प्लस 7 2 जा 14 14 5 जा 70 AC. This is the expansion of first bracket plus second bracket 49a square plus 36b square plus 25c square. Now plus same 14 6 जा 84ab plus
6 5 जा 32 जा 60 minus 60 BC plus minus minus and here again plus minus minus 70 7 2 जा हा A आहे हां 7 2 जा 14 5 जा 70 AC. आता आपण काय करू ब्रॅकेटच्या बाहेर फर्स्ट टर्म ॲज इट इज येते लिहून घेऊ 49A² प्लस 36B² प्लस 25C² प्लस मायनस काय येईल मायनस 84AB प्लस मायनस मायनस 60BC प्लस 70AC प्लस 49A² प्लस 36B² प्लस 25C² प्लस 84AB प्लस मायनस मायनस 60BC प्लस मायनस मायनस 70AC. नाव राईट द व्हॅल्यू. आता बघा आपण काय करूया सारखे सारखे जे पद आहेत ते निवडून घेऊयात. हा 49A² 49A² सिमिलर टर्म्स आहेत. 36B² 36B² आणि हा 25C² 25C². डझंट इट मायनस 84 and plus 84 get cancel and minus 70AC आणि plus 70AC get cancel. आता इथे मायनस 60BC मायनस 60BC हे काय राहणार आहे ॲज इट इज राहणार आहे. आता आपण ह्या दोघांची काय करून घेऊयात प्लस करून घेऊया. सिमिलर टर्म्स राईट लाईक दॅट 36B² प्लस 36B² plus 25C² plus 25C² minus 60BC minus 60BC like that, doesn't it? Now 49 आणि 49 किती होतील 98A² plus 36 plus 36 72B² 25 plus 25 50C² प्लस करून घेतले आपण ह्या दोघांची आणि ह्या दोघांची ज्याला आपण सिमिलर टर्म्स म्हटलेले. अगेन मायनस मायनसचे आपण काय करतो प्लस करतो. 60 प्लस 60 120BC मायनस मायनसची प्लस करतो आणि त्याला मायनस साईन देतो. इन दिस वे वी हॅव सॉल्व क्वेश्चन नंबर 2 of practice set 5.4. Here we finish the chapter number 5, doesn't it? Now I talk to you again and again. First we have solved the 5.1 2 3 4 all depend on the expansion of the given formulas. Now you have learned this formula. I talk to you again. See, be carefully. First formula a plus b bracket square, second formula a minus b bracket square, third formula a square minus b square, fourth formula x plus a x plus b, fifth one a plus b bracket cube, sixth a minus b bracket cube, and more important a plus b plus c bracket square. You solve this all formulae, learn it, be carefully after you solve the chapter number 5. भेटूया पुढच्या पिरियडला.